हे गाईज, वेलकम बॅक इन विद्या मंदिर. सो आज आपण शिकणार आहोत नवीन टॉपिक. ठीक आहे, डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट बघायचं आहे आपल्याला. ओके, तसं तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज 1.1 झाल्याच्यानंतर ग्राफिकल मेथड आहे. ओके, पण ग्राफिकल मेथड आपण लास्टला घेऊयात. सुरुवातीला आपण डिटर्मिनंट मेथड घेऊयात. डिटर्मिनंटलाच आपण क्रॅमर्स रूल मेथड म्हणणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला आधी डिटर्मिनंट म्हणजे काय हे बघायचे. सो एकदा तुम्हाला डिटर्मिनंट कळालं की क्रॅमर्स रूल तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, सो त्यासाठी आपण डिटर्मिनंट म्हणजे काय ते पाहूयात. सो फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे असं डिटर्मिनंट असेल, याला डिटर्मिनंट बोलतात. काय बोलतात याला? ह्या दोन ज्या व्हर्टिकल लाईन्स दिसतात यांच्या दोघांच्या मध्ये डिजिट्स असतील. ओके, इथं डिजिट असेल सपोज ABCD. ABCD म्हणजे ते काहीतरी कॉन्स्टंट आहे. ओके, 2/2चा हा डिटर्मिनंट आहे. म्हणजे इथे किती रो आहे? ही आडवी एक रो, ही दुसरी रो, म्हणून 2 रो, 2 कॉलम आहेत. बघा, हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, 2 कॉलम म्हणून याला म्हणायचं 2/2चा डिटर्मिनंट. ओके, हा झाला 2/2चा डिटर्मिनंट. आता आपल्याला काय करायचं, इथे हा जो डिटर्मिनंट आहे त्याला सॉल्व करायचं. आता त्याला सॉल्व कसं करणार? हे जे डिटर्मिनंट असतात यांना आपण कॅपिटल अल्फाबेटने डिनोट करतो. ओके, कॅपिटल अल्फाबेट. सपोज याला A ने डिनोट केलं, एखाद्याला B ने करता म्हणजे असं, C ने करतो म्हणजे असं. ठीक आहे, यांना आपल्याला सॉल्व करायचे, पण ते नंतर. आधी बेसिक कन्सेप्ट तुमचा लक्षात घ्या. सो सुरुवातीला काय करायचं, हे डिटर्मिनंट सॉल्व करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जे मी सांगतोय ते पक्क ध्यानात ठेवा तुम्ही. ठीक आहे, आधी यांच्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कोणाच्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं? नीट लक्ष द्या. Aचं आणि Dचं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याआधी, म्हणजे तुम्ही कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन केलं? A आणि D यांच्या दोघांचं केलं. आधी यांचं करायचं नाही, आधी यांचंच करायचं. आणि मायनस नंतर ह्या दोघांचं करायचं, B × C. ओके, मध्ये मायनस करायचं. A × D ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस B × C. ह्या दोघांचं जे येईल त्यातून मायनस कोणतं करायचं? B × C करायचं. आलं लक्षात? याला म्हणायचं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. जे काय तुमचं आन्सर येईल त्याला काय बोलणार आपण? द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. ओके, आय थिंक तुम्हाला हे कन्सेप्ट तर समजलेला असेल. आता आपण एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, A ने डिनोट केलं आपल्याला, बरोबर ना? एक्झाम्पल नंबर 1 आपण इथे घेऊयात. A = कोणतं डिटर्मिनंट आहे? 5 3 7 9. ओके, 5 3 7 9. कसं सॉल्व करणार? बघा, मी सांगितलं सॉल्व कसं करायचं. 5 × 9 करायचं. आधी ह्या दोघांचंच करायचं, ह्या दोघांचं नाही करायचं. आधी हे घ्यायचं, हेच लिहायचं इथे 5 × 9 मायनस 7 × 3. 7 × 3 बोला, 5 × 9 किती असतं? 5 9 = 45 मायनस 7 3 = 21. राईट ना? आन्सर कॅल्क्युलेट केलं 45 - 21 तर तुम्हाला आन्सर किती मिळेल? दॅट इज 24. ओके, 24 मिळेल. सो दिस इज दी डिटर्मिनंट ऑफ. हा झाला डिटर्मिनंट कोणाचा? याचा आन्सर. आलं लक्षात? अशा पद्धतीने याला सॉल्व करायचं. ओके, ठीक आहे. सेकंड वन आपण इथे घेऊया. सेकंड मी इथे लिहितोय, हेच डिटर्मिनंट B. सेकंड काय दिलं तुमच्याकडे? -8 -3 आणि 2 4. 2,4 सेकंड आहे ना? हा, हे रफ करतो इथे. बघा, दिस वन इज सेकंड. कसं करणार सेकंडला? जे मी सांगितलं तेच फॉलो करायचे तुम्ही. -8 × 4 करा. मध्ये मायनसच द्यायचं, मध्ये नेहमी मायनसच द्यायचं. मायनस हे बघा, 2 × काय करायचं? -3. या -3ला पण छोटा ब्रॅकेट द्या. असा इथं -8 आहे ना, याला पण असं छोटा ब्रॅकेट देऊन टाका. आलं लक्षात? म्हणजे समजून जाईल तुम्हाला. ओके, 8 4 = 32 पण -32 होईल. कसं येईल? -32. इथलं मधलं मायनस. 3 2 = 6 पण हे मायनस आहे, -6. ओके, चला पुढे. -22 मायनस मायनस बिकम प्लस, +6. -32 + 6 म्हणजे किती? -32 + 2 दॅट इज -26. प्लस मायनस मायनस आणि मोठ्या नंबरचं साईन झालं. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ओके, सोपं आणि सिंपल कॅल्क्युलेशन. नेक्स्ट C, याला कसं कॅल्क्युलेट करणार? बघा,
2 इंटू 2√3 याने ह्या टर्मने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे 3√3ला आणि मायनस द्यायचं मध्ये 2 इंटू 9 करायचं 2 इंटू 9 बघा कसं करणार आता √3 इंटू √3 किती झालं √3 इंटू √3 3 हे √3 हे √3 मल्टिप्लिकेशन असतं त्यांचं 3 आणि 3 2 जा 6 ह्या दोघांचं 6 आणि ह्या दोघांचं 3 राईट ना ह्या दोघांचं 3 आणि ह्या दोघांचं 6 6 3 जा किती 18 किती 18 ह्या दोघांचा बघा 3 2 जा 6 आलं 3 2 जा 6 आलं मल्टिप्लाय √3 इंटू √3चं 3 आलं 3 6 जा 18 आलं म्हणून 18 मायनस 9 2 जा 18 18 मायनस 18चा आन्सर किती 0 ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतील आलं लक्षात सो ह्या झाल्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू क्वेश्चन नंबर 1मध्ये जो काही तुमचा एक्सरसाइज 1.3 त्याच्यात पहिला क्वेश्चन असाच आहे की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट सो तुम्हाला हे अशा पद्धतीने त्यांना सॉल्व करावं लागेल ठीक आहे आता नेक्स्ट आपण शिकणार आहोत क्रॅमर्स रूल ओके सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची एक मेथड तिला म्हणणार आपण क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड ठीक आहे सो मी इथे काय लिहितो आता क्रॅमर्स रूल किंवा त्याला आपण डिटर्मिनंट मेथड बोलतो ओके क्रॅमर्स रूल किंवा त्याला काय बोलतो आपण डिटर्मिनंट मेथड बोलतो आता ही मेथड वापरायची कशी तर हे क्रॅमर्स रूल येण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय आलं पाहिजे सगळ्यात पहिले तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे डिटर्मिनंट सॉल्व करता आला म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड जमली म्हणून समजा ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल कसं विचारलं जाऊ शकतं फॉर एक्झाम्पल नंबर 1 बघा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग क्रॅमर्स रूल असा क्वेश्चन असेल तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन by using Cramer's rule ठीक आहे क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं याच्या आधीची फर्स्ट मेथड शिकलो आपण फर्स्ट मेथड शिकलात ना तुम्ही सायमल्टेनियस ओके कोइफिशियंट सेम करून आता ही दुसरी मेथड आणि इथे समजा तुम्हाला इक्वेशन असे दिलेले असतील कसे 3x - 4y = 10 आणि दुसरं एखादं इक्वेशन दिलेलं असेल 4x + 3y = 5 याला तुम्हाला क्रॅमर्स रूलने कसं सॉल्व करायचं पहा नीट लक्ष द्या क्रॅमर्स रूलने आपण कसं सॉल्व करणार याला नीट समजून घ्या एक एक्झाम्पल समजलं म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे 100 एक्झाम्पल सॉल्व करू शकता पहा याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5 सगळ्यात पहिले तुम्ही डिटर्मिनंट लिहायचा डिटर्मिनंट d = एक्सचा कोएफिशियंट घ्यायचा एक्सचे कोएफिशियंट एकाच्या एक खाली लिहायचे एक्सचा कोएफिशियंट इथे 3 आहे इथे 4 आहे समजलं काय केलं एक्सचा कोएफिशियंट नंतर वायचे कोएफिशियंट बघायचे साईन सोबत घ्यायचं वायचा कोएफिशियंट इथे तर -4 आहे इथं +3 आहे बघा साईनसुद्धा सोडलं नाही मी साईन पण घेतलं याला बोलायचं डिटर्मिनंट याचा विषय सोडून द्या एक्सचे आणि वायचे कोएफिशियंट अशा पद्धतीने लिहायचे की त्यांचे साईन पण त्यांच्यासोबत घ्यायची इथे +3 होता लिहिलं नाही मी प्लस कारण का प्लस आहेच तो ऑलरेडी ओके नाही लिहिलं म्हणजे इनडायरेक्टली तो प्लसच आहे ठीक हे डिटर्मिनंट तर तुम्ही सॉल्व करू शकता येस डिटर्मिनंट सॉल्व करण्याचं तुम्ही शिकलो बरोबर ना आपण शिकलो तो सो याला कसं सॉल्व करणार 3 × 3 करणार आधी मध्ये मायनस देणार 4 × -4 करणार 4 × -4 करणार बघा 3 3 जा 9 -4 4 जा 16 पण ते -16 असेल प्लस मायनस मायनस ओके हे मायनस आणि मायनस काय होईल प्लस होईल पहा 9 + 16 म्हणजे किती आलं 25 सो मला डीची व्हॅल्यू मिळाली इथे मी लिहितो d = किती मिळालं आपल्याला 25 नीट लक्ष सुरुवातीला फर्स्ट स्टेप काय केली आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला डिटर्मिनंट किती आला आपला 25 एवढं डिटर्मिनंट आला
ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप समजली. तुमचं एक्झाम्पल 25% संपलं इथे. बघा पुढे काय करायचं आता, नीट लक्ष द्या. आता पुढे काय करणार आपण, आता घेणार dx. बघा dx कॅल्क्युलेट करताना हे एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाहीत. dx कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाहीत. यांच्या जागेवरती हे कॉन्स्टंट घ्यायचे. आलं लक्षात. dx कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाहीत, त्यांच्या जागेवरती हे वाले कॉन्स्टंट घ्यायचे. मग 3 आणि 4 इथे घ्यायचे नाही आपण. 3 आणि 4 नाही घ्यायचं इथे. त्यांच्या जागेवर काय घ्यायचं, 10 आणि 5 घ्यायचं. 10 आणि 5 घेतलं. आलं लक्षात. आणि वायचे कोएफिशियंट आहे तसेच घ्यायचे. वायचे कोएफिशियंट काय आहे, -4,3. कळालं काय केलं, dx कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे नाही. तसंच dy कॅल्क्युलेट करताना वायचे नाही घ्यायचे. वायच्या कोएफिशियंटच्या जागेवरती हे वाले कॉन्स्टंट घ्यायचे. ओके, आता dx कसा घेतला आहे ते पहा. एक्सचे कोएफिशियंट घेतले नाही मी, त्यांच्या जागेवर कॉन्स्टंट घेतले आणि वायचे कोएफिशियंट ॲज इट इज. आलं लक्षात. ठीक आहे, सांगा. हे 10 × 3 होणार, -5 × -4 होणार. 10 3 × 30, -5 4 × 20, पण हे -20 असतील. ओके, सो मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. किती आलं, 50. dxची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, dx = 50. आलं लक्षात. इथपर्यंत काही कोणाला प्रॉब्लेम. ओके, आता dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. नाव dy कसा कॅल्क्युलेट करणार. dy कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट ॲज इट इज घ्यायचे, जसेच्या तसे. 3 4. वायच्या कोएफिशियंटच्या जागेवरती, यांच्या जागेवरती हे न घेता 10 आणि 5 घ्यायचं. 10 आणि 5 घ्यायचं. म्हणजे जे कॅल्क्युलेट करताय, एक्स कॅल्क्युलेट करताना एक्सचे कोएफिशियंट न घेता तिथे कॉन्स्टंट पुट करतो. वाय कॅल्क्युलेट करताना dy घेताना वायचे कोएफिशियंट न घेता तिथे कॉन्स्टंट घेतो. आणि सेम प्रोसिजर, डिटर्मिनंट सॉल्व. 3 × 5 -4 × 10. 3 5 = 15 -40. ओके, प्लस मायनस 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 होणार, सबट्रॅक्शन. 40मधून 15 गेले, 25. आणि मोठ्या नंबरचं साईन, हे झालं dy ची व्हॅल्यू. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy. ठीक आहे. सो आय थिंक इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आलं लक्षात. काय केलं आपण, सुरुवातीला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला, नंतर dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, आणि फायनल dy ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू झाल्यानंतर आपल्याला तर x ची y ची व्हॅल्यू पाहिजे. आपल्याला कोणती व्हॅल्यू पाहिजे, सुरुवातीला x ची व्हॅल्यू पाहिजे आणि नंतर y ची व्हॅल्यू पाहिजे. सो x ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण, पहा x ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. हे झाल्यानंतर मी इथे लिहितो आहे. ठीक आहे. नाव x = x कॅल्क्युलेट करताना आपण dx/d हा वाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा, आणि y कॅल्क्युलेट करताना dy/d हा वाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना dx/d हा वाला फॉर्म्युला, आणि y कॅल्क्युलेट करताना dy/d हा वाला फॉर्म्युला. टाका व्हॅल्यू. dx ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 50. d ची व्हॅल्यू किती, d = 25. y dy ची व्हॅल्यू किती, -25. आणि d ची व्हॅल्यू किती, 25. 25 2 × 50. सो x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2, आणि y ची व्हॅल्यू काय, 25 1 × 25 बट -1. आलं लक्षात. ओके, देअरफॉर द सोल्युशन इज. सो सोल्युशन काय मिळालं तुम्हाला, फायनली सोल्युशन काय मिळालं आपल्याला. देअरफॉर द सोल्युशन इज x, y = 2, -1. हे झालं फायनल आन्सर आपलं. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे क्रॅमर्स रूल वापरावं लागेल. ठीक आहे. सिम्पल मेथड आहे. सुरुवातीला तुम्ही डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा, नंतर dx कॅल्क्युलेट करा, नंतर dy कॅल्क्युलेट करा, आणि हे झाल्यानंतर x कॅल्क्युलेट करण्यासाठी dx/d कॅल्क्युलेट करा, y कॅल्क्युलेट करण्यासाठी dy/d करा.
एवढं सगळं केलं की तुम्हाला तुमचं एक्स आणि वाय मिळून जाईल. ओके, आय थिंक तुम्हाला ही मेथड सगळी योग्य प्रकारे समजलेली असेल, व्यवस्थित समजलेली असेल. ठीक आहे. सो त्याचा जो एक्सरसाइज आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. ठीक आहे. सो बाय ऑल ऑफ यू.